पुण्यामध्ये पालखी सोहळा सुरू झालेला आहे। आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्या या मुक्कामी आहेत आणि पुण्यामध्ये पालखी सोहळा असला की पुणेकरांचा उत्साह हा द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीने राज्यभरातून वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत, विविध संतांच्या पालख्या या ठिकाणी आहेत, तशाच पद्धतीने पुण्यामध्ये अनोखी अभूतपूर्व अशी एक दिंडी निघालेली आहे। ही दिंडी आहे ती म्हणजे कलाकारांची दिंडी। अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व रंगमंदिर परिवाराच्या वतीने या दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजे भोसले या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर नीलम शिर्के सामंत या ठिकाणी आहेत, अभिनेत्री, त्याचबरोबर अनेक लहान मोठे कलाकार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे, विविध कलागुण असलेले हे सगळे कलाकार आज या ठिकाणी कलाकारांच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणची दृश्य जर आपण पाहिली तर अक्षरशः अतिशय सुंदर अशा गेटअप्स मध्ये, वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये हे सगळे कलाकार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळेच या कलाकारांना पाहण्यासाठी आता मोठी गर्दी सुद्धा होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। ही पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकातली दृश्य आहेत। आपण बघू शकतो या दिंडीतली ही सगळी दृश्य, कलाकारांसाठीची ही आगळी वेगळी अनोखी दिंडी या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते। आपण या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांशी, कलाकारांशी बोलण्याचे सुद्धा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण अध्यक्षांशी बोलूयात। मेघराज भैया माझ्या सोबत आहेत, आपण भैयांशी बोलूयात। भैया, काय सांगाल? अगदीच अनोखी अशी सगळी दिंडी पाहायला मिळते, गर्दी झालेली आहे तुम्हा सगळ्यांना पाहण्यासाठी, काय नेमक्या भावना आहेत आणि उपक्रम कसा सुचला? निश्चितच पुण्यातील सर्व कलाकार मंडळींसाठी एक मोठी पर्वणी आहे, कारण वैष्णवांचा मेळा, ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी काल इथं आगमन झालेलं आहे आणि त्यात आपलाही सहभाग असावा म्हणून आमचे सर्व नाट्य चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकार एकत्र होऊन हा एक कलावंतांची पालखी आज दिंडी निघालेली आहे आणि आता आम्ही पालखी स्थळावर जात आहोत। साधारण किती कलाकार सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या वेशभूषा केलेले कलाकार हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात? जवळजवळ 500 पेक्षा जास्त कलावंत आज यात सहभागी झालेले। 2 दिवसामध्येच आमचं प्लॅनिंग झालं आणि वेगवेगळ्या वेशभूषेतून कलाकारांथ्रू माऊलींपर्यंत पोहोचायचं, पांडुरंगापर्यंत पोहोचायचं या उद्देशाने वेगवेगळ्या वेशभूषेत आमचे सर्व आज कलाकार इथे सहभागी झालेले आहेत। नक्कीच, माझ्या बरोबर अभिनेत्री नीलम शिर्के सामंत सुद्धा आहेत। ताई, एकतर खूप सुंदर दिसताय आणि दुसरी गोष्ट, वारीमध्ये यापूर्वी अशा कधी सहभागी झाला होता? मी दरवर्षी न चुकता वारीमध्ये चालते, पण या वर्षी फक्त कलाकारांच्या वारीमध्ये चालते, त्यामुळे दुगणित आनंद आहे आणि सगळे कलाकार तेवढेच भक्तिमय वातावरणात चालतायत, वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये चालतायत, खूप छान वाटतंय आणि पुण्यात नेहमीच जसं म्हणतात तसं कलाकारांना वाव मिळते, कलाकारांचा आदर केला जातो, तसं या वारीत चालताना देखील आजूबाजूचे देखील तेवढेच सगळ्या कलाकारांच्या वारीला अप्रिशिएट करतायत, खूप छान वाटतंय। तुमच्या पुरस्कृत जे पॅनल होतं तुमचं, ते पॅनल यंदाच्या वर्षी निवडून आलेलं आहे। काय इथून पुढचे एकंदरीत मानस आहेत, काय काय करायचंय, काय ठरवलं? बरंच काही करायचं ठरवलेलं आहे आणि बरंच काही पूर्ण करायचं आहे। खरं तर ज्या काही निवडणुका थांबल्या होत्या किंवा ज्यामुळे स्थगिती आली होती, ती सगळीच कामं बाकी आहेत, ती सगळी कामं पूर्ण करायची आहेत। कलाकारांच्या काही अडीअडचणी आहेत, काही मागण्या आहेत, काही आमचे हक्क आहेत, ते पूर्ण करायचे, ते मागून घ्यायचे, शासनाकडे बरंच काही मागायचं आहे। त्यामुळे या वर्षाचा अजेंडा हाच ठरलेला आहे की पॅनल निवडून आलाय तो तुमच्या मताने निवडून आलाय आणि तुमची मतं ही अजिबात वाया जाणार नाहीत, कारण का पॅनल तुमच्या हक्कांसाठी आणि तुमच्या सूचनांनुसारच चालणार आहे। विठ्ठलाकडे काही मागितलंय?
विठ्ठलाकडे मागितलेलं आहे यावर्षी सगळ्या आम्हा कलाकारांना, आमच्या तंत्रज्ञांना खूप भरपूर भरभरून कामं दे, सुख समृद्धी दे आणि या कामांचा मोबदला देखील घरात येऊ दे वेळेवरती. आणि विठ्ठला जी काही अतिवृष्टी चाललेली आहे माऊली ही पूर्णपणे थांबवा. आणि तुम्ही दिलेला बोध आम्हाला कळलेला आहे की निसर्गाच्या पुढे जाऊ नये, निसर्गाच्या पुढे यापुढे जायची प्रयत्न आम्ही करणार नाही. पण आता ही जी सगळ्या जगभर अतिवृष्टी चालली आहे ती कुठेतरी थांबवायचं आपण आमच्या मनातली इच्छा पूर्ण करा एवढंच सांगेन. भैया तुम्ही काय मागितलंय विठ्ठलाकडे? आमचे कलाकार आनंदित राहो, सुखसमृद्ध राहो आणि मराठी चित्रपटसृष्टी जगामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटसृष्टी व्हावी हे विठ्ठलरायासाठी सांगणं घातलेलं आहे आम्ही. आपल्या बरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा आहेत, त्या सुद्धा या पालखीमध्ये सहभागी झालेल्या आहात. ताई काय सांगाल? एकतर छान दिसताय तुम्ही, बऱ्याच दिवसांनी साडीमध्ये ताई फारशा पाहायला मिळत नाहीत आणि आज अगदीच म्हणजे पारंपरिक वारकऱ्यांसारख्या तुम्ही टाळ वगैरे घेतलेल्या आहेत हातात. काय एकंदरीत भावना आहे? पुण्यात दरवेळी पालखी असते आणि आनंदाने आम्ही सगळे सहभागी होत असतो. यावेळी कलाकार दिंडीमध्ये सहभागी झालोय. आपण जर बघितलं तर कलाकार दिंडीचं जर वेगळेपण बघितलं तर वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या आहेत. म्हणजे इथे फक्त पांडुरंग विठुराया नाही तर इथे साईबाबा पण आलेले आहेत, स्वामी समर्थ आलेले आहेत आणि कलाकारांनी वेगवेगळ्या अगदी श्रीराम असतील आणि खूप चांगला संदेश जो आहे की सगळे कलाकार एकत्र आहेत अशा पद्धतीचा संदेश याच्यातून केलेला. आणि सगळे विठुरामाचा गजर जो आहे तो विठुनामाचा गजर करत सगळे आम्ही चाललेलो आहोत. आणि आज वारी पुण्यात असल्यामुळं सगळे पारंपरिक वेशभूषा जी आहे ती प्रत्येकाने केलेली आणि वारीतला एक आनंद वेगळा आहे. इतर वेळेला कार्यक्रमात जाणं किंवा वारीमधला जो आनंद आहे तो म्हणजे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जर एवढं हसू असू शकतं तर आपण जर सहभागी झालं तर आपल्या चेहऱ्यावर किती मोठं हसू जे आहे किंवा अनेक काही आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, मागण्या आहेत, आपण देवाकडे मागत असतो. तर हे सगळी मागण्या घेऊन सगळे जे आहेत ते कलाकार आज इथे सहभागी झालेले आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. काही मागितलंय तुम्ही यंदाच्या वर्षी? माझं तर म्हणणं आहे की मी दरवेळी सांगत असते मी महिलांच्या बाबतीत काम करते. आता पाऊस आहे, अतिवृष्टी व्हायला नको, पण महिला मुख्यमंत्री मात्र लवकरात लवकर राज्याला मिळाली पाहिजे ही माझी मागणी पहिल्यापासून आहे. आणि यावर्षी जर विठुरायाकडे केली तर मला वाटतं जर बदल झाला तर महिला मुख्यमंत्र्याला ते स्थान मिळावं. तृप्ती देसाई यांच्या या सगळ्या भावना आहेत आणि महिला मुख्यमंत्री राज्याला लवकरात लवकर मिळाव्यात असं साकडं त्यांनी विठुरायाकडे घातलंय असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळतात. आपण एकंदरीत दृश्य जर पाहिली तर वारीमध्ये वेगवेगळ्या गेटअप मध्ये हे सगळे कलाकार जे आहेत ते आता सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, बाल शिवाजी आहेत, राधाकृष्ण आहेत, स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, अशा खूप वेगवेगळ्या गेटअप्स मध्ये या ठिकाणी सगळे कलाकार जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. नुकतेच या ठिकाणी विठू माऊली आणि रखुमाईचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि या वेगवेगळ्या गेटअप्स मधले हे सगळे कलाकार आता पुणेकरांचं लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदिरामधून निघालेली आहे आणि त्यानंतर पुण्यातल्या शनिवार वाड्याच्या दिशेने जाऊन तिथून पुढे थेट श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींची पालखी आहे, ज्या ठिकाणी पालखीनं मुक्काम केलाय, विसावा घेतलाय, त्या पालखी विठोबा मंदिरापर्यंत ही पालखी जाणार आहे आणि त्यानंतर कलाकार त्या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर कलाकारांची ही जी दिंडी आहे या दिंडीचा समारोप केला जाणार आहे. अतिशय वेगळा आगळा वेगळा असा हा उपक्रम म्हणावा लागेल. पुण्यातले सगळेच कलाकार हे या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळतात. केवळ कलाकार नाही, बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, कला क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे सगळे कलावंत असतील, हे सगळेच या ठिकाणी दाखल होऊन या कलाकार दिंडीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.